नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या 18 जानेवारी वार रविवार या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील पौष महिन्यातील सर्वात महत्त्वाची मोठी मौनी अमावस्या. सनातन धर्मामध्ये या वर्षातील ही पहिलीच अमावस्या आहे. ही अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी म्हटली जाते. असं म्हणलं जाते की या दिवशी मौन व्रत किंवा एखाद्या पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने त्याचबरोबर आत्म हे शुद्ध होत असते. असं म्हणतात की मौनी अमावस्येच्या दिवशी जर आपण एखादं पुण्यकार्य केलं तर याचं फळ जे आहे तर ते अधिक पटीने आपल्याला प्राप्त होते. माघ महिन्यामध्ये या विशेष तिथीला म्हणजेच मौनी अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते. तर माघ कृष्ण पक्षामध्ये ही अमावस्या तिथी 18 जानेवारीला 2026 रात्री 12:03 सुरू होणार आहे आणि 19 जानेवारीला 2026 ही रात्री 1:21 समाप्ती होणार आहे. तर उदय तिथीनुसार या दिवशी आपल्याला हा उपवास जो आहे तर 18 जानेवारीला करायचा आहे. तर अमावस्या तिथी ही आपल्या पितरांना समर्पित केली जाते. वास्तुशास्त्रात असं म्हणतात की या दिवशी माघ मासामध्ये जे स्नान केलं जाते तर ते अमृतासमान फळ देत असते. या दिवशी गंगा, यमुना, सरस्वती या पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केल्याने पाप कर्मचा नाश होतो. जे आहे हे उपवास किंवा काही साधना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपलं मन जे आहे किंवा वाणी किंवा आपण जे कर्म करत असतो तर या दिवशी ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला शुद्ध व आत्मा किंवा आपलं मन जे आहे तर ते एकाग्र ठेवायचं आहे. आत्मचिंतन करायचं आहे. चंचलता शांत ठेवायची आहे आध्यात्मिक ऊर्जाचा संचार होण्यासाठी. त्याचबरोबर या दिवशी काही संयम आणि श्रद्धापूर्वक काही उपाय केले जातात. म्हणून या दिवशी काय करावे काय करू नये. तर 18 जानेवारीला पौष महिन्याची अमावस्या आहे. याला मौनी अमावस्या असं म्हणत असतात. जेव्हा अमावस्या रविवार येते तेव्हा तिचं धार्मिक महत्त्व अधिक वाढत असते. तर या दिवशी विशेषतः आपल्या पितरांसाठी श्राद्ध, तर्पण किंवा धूप, ध्यान, दान, पुण्य आणि पवित्र गंगेमध्ये जाऊन. तर माघी अमावस्येला ब्रह्माजीचे मानसपुत्र मनु ऋषींनी मौन धारण करून तप केले होते. यामुळे या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी म्हणजेच पितरांसाठी केलेले श्राद्ध, तर्पण आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देत असतात. त्यामुळे घर परिसरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकून राहत असते. या दिवशी मौन व्रत ठेवण्याची परंपरा आहे. असं म्हटलं जाते की मौन राहिल्याने मनातील सर्व नकारात्मक शक्ती जी आहे तर ती दूर होते आणि मन एकाग्र होते. पितरांनाही पूजनीय म्हटलं जातं. जर कुटुंबातील पितर असंतुष्ट असतील तर कुटुंबातील लोकांच्या जीवनात अडथळे, रोग, अशांती कायम राहत असते. मौनी अमावस्येला जर आपण तर्पण करत असाल, श्राद्ध करत असाल किंवा पितरांचे देव प्रसन्न होतात हे जर तुम्ही करत असाल काम तर कुंडलीतील पितृदोष शांत होतो. पितरांच्या कृपेने जीवनात सकारात्मकता ही टिकून राहते. म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या वेळेत आपल्याला पूजा ही करायची आहे. तर या दिवशी आपल्याला दही भाताचा नैवेद्य कुठे ठेवायचा आहे. तर पहा, असं म्हटलं जाते की दही भाताचा नैवेद्य ठेवल्याने आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो. घरातील सर्व विघ्न हे टळत असतात. 7 पिढ्याचे दारिद्र्य हे एका क्षणात नष्ट होतात. घराची मुलाची इतकी प्रगती होते की धन लाभ होतो आणि मुलाच्या जीवनामध्ये संकट विघ्न येत नाहीत. घरातील जे पैसा आहे तर हा घरामध्ये टिकून राहतो. माता धनाची देवी जी आहे माता लक्ष्मीची या दिवशी पूजा केली जाते आणि आपल्या घरामध्ये धन आकर्षित होण्यासाठी हा उपाय केला जातो. आपल्या घरामध्ये जर मुलाचं लग्न योग्य वेळात ठरावं, त्यांच्या कोणत्याही कामामध्ये मन लागावं त्यासाठी दही भाताचा नैवेद्य ठेवला जातो. तर दही भाताचा नैवेद्य कुठं ठेवायचा आहे, या दिवशी काय करायचं आहे, काय करू नये, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, कोणते काम करायचे आहेत, त्याचबरोबर या दिवशी कोणती सेवा करायची आहे, मंत्रजप कोणता करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, या दिवशी दही भाताचा नैवेद्य कुठे ठेवायचा आहे, का ठेवायचा आहे? तर पहा, आपल्या घरामध्ये जर प्रखर पितृदोष असेल किंवा घरामध्ये सतत विघ्न येत असेल, संकट येत असेल, कोणत्याही कामामध्ये मुलांचं मन लागत नसेल, त्याचबरोबर घराची परिस्थिती जी आहे तर ती व्यवस्थित नाही, घरामध्ये आजारपण आहे, मुलाचं लग्न योग्य वेळात ठरत नाही, किंवा तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल, किंवा घरामध्ये जे मुले आहेत तर ते चिडचिड करत असेल, घरातील पती आहेत तर त्यांच्यावर विघ्न, संकट किंवा पैसे जे आहेत तर घरामध्ये टिकत नाही, कर्जबाजारी झालेले आहात. जेव्हा आपल्या घरामध्ये असे काही संकट असतात तेव्हा आपल्याला प्रखर पितृदोषाचा सामना करावा लागतो. कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही, पैसा घरामध्ये टिकत नाही, घराची देवी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहत नाही, त्यामुळे घरामध्ये अलक्ष्मी वास करत असते. आपल्या घरामध्ये जर मौनी अमावस्येच्या दिवशी जर काही नियम जर पाळले किंवा या दिवशी जर तुम्ही शांत राहिलं तर कोणताही शत्रू तुम्हाला त्रास देणार नाही, कोणत्याही कामामध्ये मन लागेल. असं म्हटलं जाते की मौनी अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही कामाला जात असाल किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही काम करत असाल, व्यवसाय असेल, दुकान असेल, तर तुम्ही जर अशा पद्धतीने तुम्ही जर काम करत असाल, शांत राहत असाल किंवा राग तुमच्या मनामध्ये जर ठेवत नसाल किंवा या दिवशी कोणालाही चुकीचे शब्द आपल्या मनातून जाणार नाही, तोंडातून जाणार नाही, असं जर या दिवशी वागत असाल तर संपूर्ण मौनी अमावस्येचं जे फळ आहे तर ते दुप्पटपटीने आपल्याला प्राप्त होते. कारण अमावस्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते. या अमावस्येच्या तिथीच्या दिवशी जे आपले पूर्वज आहेत तर ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या मुख्य उंबरवट्यावर येत असतात. म्हणून मुख्य उंबरवट्यावर ही आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे. असं म्हटलं जाते की या दिवशी मुख्य उंबरवट्यावर ज्या काही वस्तू ठेवल्या जातात तर त्या वस्तू साक्षात आपल्या पूर्वजांना प्राप्त होत असतात. म्हणून या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गुलाबजल किंवा गोमूत्र टाकून आंघोळ करायचं आहे. कारण ह्या दोन्ही वस्तू ज्या आहे हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात. आपल्या घरामध्ये धन व पैसा आकर्षित करण्याचं काम जे आहे तर ते माता लक्ष्मी करत असते. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी मुख्य उंबरवट्यावर ज्या वस्तू ठेवल्या जातात तर त्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 4 ते 6 या दरम्यान ठेवल्या जातात. असं म्हटलं जाते की या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर माता अलक्ष्मी जी आहे तर ती घरातून निघून जात असते. कारण रात्रभर ती आपल्या घरामध्ये वास करत असते. त्यामुळे आपला आत्मा जो आहे तर तो शांत होत असतो आणि जो पितृ आहे तर ते आपल्यावर प्रसन्न करण्यासाठी जे पित्र आहे तर आपल्या घरामध्ये भरभरून आशीर्वाद प्राप्त व्हावा, घरामध्ये पैसा धन आकर्षित होण्यासाठी या दिवशी ते आपल्या उंबरवट्यावर येत असतात. कारण आपला उंबरवटा जो आहे तर तो आपल्या घराचा प्रमुख जो वास्तू आहे तर तो म्हटला गेलेला आहे. मुख्य उंबरवट्यावरून घरामध्ये काही वस्तू किंवा वास्तुदोष, नकारात्मकता घरामध्ये शिरत असतात. जेव्हा ह्या शिरत असतात तेव्हा आपला पितृदोष हा वाढत असतो, नकारात्मकता वाढत असते, ज्यामुळे आपल्या मुलाचे विघ्न जे आहे तर ते कमी होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी अलक्ष्मी आहे ती निघून जाण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. म्हणून या दिवशी उंबरवट्यावर कोणत्या सेवा करायच्या आहेत ते बघूया. तर सर्वात प्रथम या दिवशी लवकर उठायचं आहे. तर तुम्ही उठत असताना तुम्ही कोणत्या वेळेत उठू शकता तर तुम्ही 4 वाजता किंवा 5 किंवा 6 या दरम्यान उठायचं आहे. कारण ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ केल्याने किंवा आपण पूजा करत असतो संपूर्ण ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद प्राप्त होतो. श्री स्वामी समर्थ असं म्हणत असतात की ब्रह्ममुहूर्तावर जी स्त्री उठून मुख्य उंबरवट्यावर पूजन करत असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि त्या घरातून माता लक्ष्मी ही कधीच निघून जात नाही. ज्या घरावर किंवा ज्या कुटुंबामध्ये कर्ज झालेलं आहे तर त्या कर्जातून मुक्तता होण्यासाठी, घरामध्ये सुख, संपत्ती, शत्रुपीडा, नकारात्मकता दूर होण्यासाठी त्यासाठी मुख्य उंबरवट्यावर ह्या वस्तू ठेवल्या जातात. तर आता आपल्याला मुख्य उंबरवट्यावर कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत ते बघूया. तर या दिवशी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे, ज्यामुळे आपल्या मनामध्ये एकाग्रता येईल, मन शांत होईल आणि मनामध्ये गोडवा तयार होईल. त्यानंतर काय करायचं आहे, एका ताटामध्ये आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहेत. तर काय काय वस्तू घ्यायच्या आहेत तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हळदीचं लेपन करण्यासाठी हळद, गोमूत्र, गंगाजल, थोडंसं खडे मीठ आणि मीठ टाकून हे आपल्याला हळदीचं लेपन तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडीशी त्रुटी टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक शुद्ध तुपाचा दिवा
कणकेचा तयार करून घ्यायचा आहे. कणकेमध्ये मीठ न टाकता असा एक दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि हा दिवा तयार करून यामध्ये मोहरीचं तेल किंवा तूप टाकायचं आहे शुद्ध गाईचं आणि हा दिवा तयार करून ताटामध्ये ठेवायचा आहे. थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहे. तर दही भात कसा करायचा आहे, तर या दिवशी दही भात जो आहे तर तो बिना मिठाचा तयार करायचा आहे. यामध्ये तांदळामध्ये मीठ न टाकता आपल्याला हे तांदूळ असेच तयार करून याचा भात तयार करून घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असेल तर 2 मुलासाठी किंवा 1 मुलगा असेल तर 1 मुलासाठी आपल्याला हा भात तयार करायचा आहे. 2 प्लेटीमध्ये काढायचा आहे. त्यावर हळदी कुंकू थोडंसं टाकायचं आहे. त्यानंतर चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे या प्लेटमध्ये आणि त्यानंतर एक पिण्याचं पाणी शुद्ध ग्लास भरून घ्यायचं आहे. तर जेव्हा आपण नैवेद्य बनवलेला आहे तर त्या नैवेद्यामध्ये आपल्याला एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि आपण जे पाणी घेतलेलं आहे तर त्यामध्ये एक शुद्ध तुळशीचं पान जे आहे हे पवित्र म्हटलं जातं. ज्याशिवाय या तुळशीच्या पानाशिवाय जे आपले पित्र आहेत तर ते अन्न ग्रहण करत नाहीत, नैवेद्य ग्रहण करत नाहीत. म्हणूनच आपल्याला या नैवेद्यामध्ये तुळशीचं पान हे आवर्जून ठेवायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर आपल्याला एक ग्लास भरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही कलश भरून घेऊ शकता. त्यामध्ये काय करायचं आहे, थोडंसं आपल्याला जे गंगाजल आहे हे अत्यंत पवित्र म्हटलं जाते, अमृत म्हटलं जाते. म्हणून आपल्याला थोडंसं गोमूत्र या पाण्यामध्ये टाकायचं आहे. थोडीशी हळद टाकायची आहे, थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. त्यानंतर मुख्य उंबरवट्यावर जायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, या कलशामध्ये ह्या वस्तू टाकून आपण सूर्यदेवाला जसं अर्घ देतो तसंच दक्षिण दिशेला उभं राहून आपल्याला हे अर्घ जे आहे तर ते आपल्या पितरांसाठी तर्पण करायचं आहे. ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणत आपण जसं सूर्यदेवाला अर्घ देतो तसंच आपल्याला दक्षिणेला उभं राहून पितरांसाठी हे अर्घ द्यायचं आहे. ज्यामुळे आपले पित्र जे आहे तर ते तृप्त होतात आणि आपल्या पितरांना जसा आशीर्वाद प्राप्त होतो तसाच आपल्या संपूर्ण कुटुंबावर आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या घरावर जे विघ्न आलेलं आहे ते आपोआपच टळत असते. त्याचबरोबर मुलाच्या नोकरीमध्ये असेल तर भरभरून यश मिळत असते, त्याचे सर्व संकटही दूर होतात. म्हणून हा उपाय आपल्याला सर्वात प्रथम करायचा आहे. त्यानंतर मुख्य उंबरवट्यावर हळदीचं लेपन तयार करत असताना यामध्ये गोमूत्र, गंगाजल आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये खडी मीठ टाकून थोडीशी हळद टाकून हे जे पाणी आहे तर मुख्य उंबरवट्यावर शिंपडायचं आहे. यामुळे जे पित्र आहेत तर ते पाणी पिण्यासाठी येत असतात, ज्यामुळे आपल्या घराला लागलेला प्रखर पितृदोष हा कमी होतो. त्यामुळे मुख्य उंबरवट्यावर हे पाणी टाकून आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हळदीचं लेपन लावायचं आहे. त्यानंतर तिथेही एक शुद्ध तुपाचा दिवा जो आहे तर तो आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, घरामध्ये यायचं आहे. घरामध्ये आल्यानंतर हे काम झाल्यानंतर आपल्याला देवाची पूजा करून घ्यायची आहे. देवाची पूजा झाल्यानंतर श्रीहरी विष्णूला हळदी कुंकू पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, एक तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि तुळशीला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 12 वाजेपर्यंत दही भाताचा नैवेद्य तयार करून घ्यायचा आहे. 2 प्लेटमध्ये आपल्याला दही भाताचा नैवेद्य काढायचा आहे. असं म्हणतात की दही भाताचा नैवेद्य केल्याने आपल्या मुलांचे सर्व दोष विघ्न हे संपत असतात आणि शत्रुपीडा नकारात्मकता घरामध्ये लागलेली असेल तर सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळत असते आणि सर्व काम सक्सेस होत असते. म्हणून हा दही भाताचा नैवेद्य ठेवला जातो. दही भाताचा नैवेद्य आपल्याला 2 प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर मुलाला दक्षिण दिशेला तोंड येणार नाही, पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तर दिशेला तोंड येईल असंच बसवायचं आहे आसनवर. 2 मुले असेल तर 2 मुलाला बसवायचं आहे किंवा 1 मुलगा असेल तर 1 मुलाला बसवायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर आपल्याला थोडंसं जे काजळ आहे तर या वाटीला लावायचं आहे. ज्या वाटीमध्ये आपण भात घेतलेला आहे तर त्या वाटीला काजळ लावायचं आहे आणि त्यानंतर एक बिबा हातामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर हे बिबा जो आहे तर मुलांच्या अंगावरून आपल्याला 7 वेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हे बिबा घेतलेला आहे तर तो फोडायचा आहे आणि जे उजवी साईड आहे उंबरवट्याची तर तिथे हा जे
बिबा आहे तर तो फोडून ठेवायचा आहे. त्यानंतर हे डस्टबिनमध्ये किंवा एखाद्या झाडाखाली टाकू शकता. ओलांडल्या जाणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हे बिबा टाकायचा आहे. संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. आणि सकाळी दही भाताचा नैवेद्य जो आहे तर तो 12 वाजेपर्यंत दक्षिण दिशेला आपल्या पितरांसाठी हा नैवेद्य ठेवायचा आहे. तिथे एक शुद्ध तुपाचा कणकेचा दिवा जो आहे तर तो तयार करून लावायचा आहे. ज्यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळते. मुलाचे सर्व विघ्न हे टळत असतात. म्हणून अमावस्येच्या दिवशी हा उपाय करून पहा आणि या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला महामृत्युंजय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. ज्यामुळे आपल्या जीवनात येणारे शत्रू वेळा नकारात्मकता बाहेरची जी नजरबांधा झालेली आहे, ज्यामुळे कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही तर सर्व कामामध्ये यश मिळत असते. म्हणून हा उपाय आणि ही सेवा करून पहा. सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील. 7 पिढ्याचे दारिद्र्य हे नष्ट होतील. म्हणून हा उपाय करून पहा. सर्व कामात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहत राहा.